नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या YouTube चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 30 इंच साइज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर आधी आपल्याला मागच्या साइडची कटिंग करून घ्यायची आहे। तर मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच। त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 15 इंचावरती दोन खुणा करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं 1 इंच अंतर मोजून घ्यायचं। डीप गळा आहे म्हणून मी इथं 1 इंच अंतर घेत आहे। मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मुंडा उतार देऊन घ्यायचा आणि हे 1 इंच अंतर मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तर 30 साइज आहे तर 30 चा चौथा भाग येतो 7.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर मग तर कमर आहे 26, त्याचा चौथा भाग येतो 6.5 इंच। मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। खालच्या बाजूला 5 इंच इतकं तिरकस उतार द्यायचा। तर इथं तुम्हाला गळा ओपन करायचा आहे 2 इंचावरती। मागच्या गळ्याची खोली आहे 10 इंच, वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून इथं 10.5 इंचावरती खूण करून घेत आहे। मुंडा उतार दिला, इथं सुद्धा आपल्याला शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे। डीप गळा आहे म्हणून शोल्डर उतार देऊन घ्यायचा। मध्ये सेंटर काढून आणि मागचा टक्स काढून घ्यायचा। तर टक्सची उंची घेतली 4.5 इंच। हा टक्स दिला तेव्हा इथं अंतर तिरकं होतं, त्याच्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंचावरती तिरकस उतार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मागची साइड कटिंग करून घ्यायची। माप वाढू नयेत म्हणून जिथं आपण आखून घेतलं परफेक्ट त्याच मापावरती कटिंग करायची। मुंडा राऊंड मोजून घ्यायचा। तर 13 इंच मुंडा राऊंड आहे तर तो आपल्याला इथं 6.5 इंच बरोबर मोजून घ्यायचा। इथं तुम्ही किती शिलाई मार्जिन घेता तितकं बरोबर इथं खूण करून घ्यायची। 6.5 इंच इतका मुंडा राऊंड हा बरोबर आलेला आहे। एक लाईन मागे पुढे झाली तर काहीही हरकत नाही। मागची साइड आपल्याला आहे तशीच कॉपी करून घ्यायची आहे, परंतु फ्रंट साइड साठी आपल्याला काय बदल करून घ्यायचे आहेत। तर कॉपी करण्याआधी इकडच्या बाजूला मी 5 इंच अंतर इतकं आय हुक साठी सोडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच इतकं सोडून घेतलेलं आहे। म्हणजे पुढच्या साइडची कटिंग आपल्याला 15.5 इंचावरती करायची आहे आणि मागच्या साइडची आपण केलेली आहे 15 इंचावरती। इथं वाढवून घेतलं 5 इंच आणि खालच्या बाजूला वाढवून घेतलं अर्धा इंच। त्याच्यानंतर मग शोल्डर आणि मुंडा बरोबर चेक करून घ्यायचा। अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर गळा ओपन करायचा 2 इंचावरती। पुढच्या गळ्याची खोली आहे 6.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 7 इंचावरती खूण करून घेत आहे। त्याच्यानंतर मग आपण 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग करत आहोत। त्याच्यासाठी इथं आपल्याला क्रॉस पट्टी मोजून घ्यायची आहे। तर आय हुकचं अंतर सोडून 3.5 इंच अंतर मोजून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण जे काही शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते पकडून आपल्याला 3.5 इंचावरती खूण करून घ्यायची आणि इकडच्या बाजूला घ्यायचं आहे 2.5 इंच। त्याच्यानंतर मग आपल्या 3 पीस साठी इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे। तर टक्स आपल्याला इथं किती इंचावर द्यायचं आहे तर आय हुकचं अंतर सोडून आपल्याला इथं 3 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि वरच्या बाजूला 3.25 इंच मोजून घ्यायचं। त्याच्यानंतर मग 30 साइज आहे तर टक्स पॉइंट किती इंचावर येईल तर 30 साइज आहे टक्स पॉइंट आहे 9 इंच। त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 9.5 इंचावरती खूण करून घेतली।
तर जरी का 30 साईज आहे तर प्रत्येक साईजवरती हाच टक्स पॉइंट येईल असं नाही. ब्लाऊजच्या उंचीनुसार कमी किंवा जास्त येऊ शकतो. उभा टक्स घेतला 9.5 इंच, हे अंतर घेतलं 3 इंच आणि इथून हे अंतर मोजून घेतलं 3.25 इंच. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला. मग इथं आपल्याला हा टक्स किती इंचाचा द्यायचा आहे तर लहान साईज आहे म्हणून हा टक्स घेत आहे 1 इंचावरती. आता इथं हे अंतर आपण घेतलं 1 इंच म्हणून इथं आपल्याला हे अंतर कमी पडेल. त्याच्यासाठी इथं आपल्याला 1.5 किंवा 1.25 इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे. जे काही अंतर इथं वाढवून घेतलेलं आहे तर ब्लाऊजची शिलाई करत असताना कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा. तर मी हे अंतर 1.25 इंच इतकं मोजून घेतलं आणि इथं घेत आहे 1.25 इंच. इथं जितकं अंतर घेतलं तितकं इथं आपल्याला फिटिंग मध्ये दाबायचं आहे. त्याच्यानंतर इथं 1/2 इंचावरती खूण करून घ्यायची. मागच्या साईडला आपण जे काही अर्धा इंच इथं अंतर आखून घेतलेलं आहे ते सुद्धा आठवणीने आपल्याला कट करायचं आहे, जेणेकरून मागची साईड आणि पुढची साईड लहान मोठी होणार नाही. बघू शकतात हे 1/2 इंच आणि जे काही अंतर आपण कट केलं ते मोजून आणि हा भाग आपल्याला कट करायचा. तर तो आपल्याला शिलाईमध्ये पकडायचा नाही. तर आशा करते आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल. मागच्या साईडची पूर्ण उंची घेतली 15 इंच आणि पुढच्या साईडची घेतली 15.5 इंच. त्याच्यानंतर शोल्डर घेतलं 5 इंच आणि मुंडा घेतला 5.5 इंच. पुढच्या गळ्याची खोली आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं. टक्स पॉइंट आहे 9 इंचावरती तर 9.5 इंच टक्स पॉइंट घेतला. क्रॉस पट्टी इथं घेतली 3.5 इंच आणि इथं घेतली 2.5 इंच. त्याच्यानंतर मग जो काही टक्स पॉइंट आहे तर त्याच्याजवळ हे अंतर घेतलं 3.25 इंच आणि खालच्या बाजूला घेतलं 3 इंच. 3 इंचापासून पुढे 1 इंचाचा टक्स घेतला आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला. इथं हे अंतर घेतलं 1.25 इंच आणि हा भाग तिरकस कट केला. हा टक्स दिला म्हणून इथं हे अंतर 1.5 किंवा 1.25 इंच वाढवून घ्यायचं आणि ते अंतर मी घेतलं 1.25 इंच आणि वरच्या बाजूला घेतलं 1.25 इंच. तर त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर हा डबल फोल्ड अस्तर आहे तर मी तो 4 फोल्ड करून घेतला. बाहीची उंची आहे 10 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 11 इंचावरती दोन खुणा करून आणि बॉक्स तयार करून घ्यायचा. त्यानंतर मग तुमचा मुंडा राऊंड किती इंचाचा आहे तर तो आपल्याला मोजून घ्यायचा. 11 इंचाची बाही आहे. कॅप हाईट घेतली 3.5 इंच. तर बाहीची उंची आहे 10 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 11 इंच बाहीची उंची घेतली. कॅप हाईट मोजून घेतली 3.5 इंच. तर आपला बाहीचा जो काही मुंडा आहे 6.5 इंच तो आपल्याला मोजून घ्यायचा. त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा. मध्ये 1.25 इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा. इथं 1 इंचावरती आणि 1.5 इंचावरती 2 पॉइंट द्यायचे. त्याच्यानंतर मग इथून आपल्याला पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं. ते सुद्धा खालच्या बाजूला खाली 1/2 इंच इतकं तिरकं द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आता इथं दंडघेर किती आहे 9 इंच, 4.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर फिटिंगची रेषा आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग बाहीचा शेप बरोबर देऊन घ्यायचा आहे. आत 1.25 इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत बाहीचा शेप देऊन आणि बाही बरोबर कट करून घ्यायची आहे. लगेचच आपल्याला बाही चेक करून घ्यायची. शिलाई मार्जिन सोडून आणि बाही मी चेक करून घेत आहे. तर बघू शकतात अगदी परफेक्ट बाही आलेली आहे. वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि बाही बरोबर चेक करून घेतली तर ती अगदी परफेक्ट आलेली आहे. कुठेही कमी किंवा जास्त आलेली नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला मी तर समजावून सांगितलेलं आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा.
म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील.